नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फिश पॉइंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण जातो आहोत नरसोबाच्या वाडीला. तिकडे बघण्यासारखं भरपूर आहे. दत्ताचं मंदिर आहे, अजून काय काय आहे ते बघू आपण गेल्यावरतीच. मी पण पहिल्यांदाच जातो आहे, तर चला जाऊया नरसोबाच्या वाडीला. आता आपण रत्नागिरीतून निघालो आहे. रत्नागिरी राहटागरातून गाडी पकडलेली आहे कोल्हापूर, कारण इथून नरसोबाची वाडी गाडी नाही आहे बोलले, म्हणून आम्ही कोल्हापूरला जातो आहे. आणि कोल्हापुरावरून तुम्हाला जायचं असेल तर नरसोबाची वाडी गाडी आहे, पण ते कमी गाड्या आहेत. पण तुम्हाला जर लवकर पोचायचं असेल कोल्हापूर जयसिंगपूर तिकीट काढायचं आणि जयसिंगपूरवरून तुम्ही नरसोबाच्या वाडीचं तिकीट आहे. ती नुसती वाडी म्हटलं तरी पण तिकडे तिकीट देतात. आता कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर भाडं आहे 200 रुपये आणि कोल्हापूर ते जयसिंगपूर हे भाडं आहे 60 रुपये आणि त्याच्या पुढे आहे ते नरसोबाची वाडी तिकडे 25 रुपये असं तिकीट आहे. पण ते इथून पटापट गाड्या आहेत जयसिंगपूरवरून, म्हणून असं गेलं तर बरं पडेल, सोपं जाईल तुम्हाला आणि लवकर पोचाल बसने प्रवास करत असाल तर. हा आंबा घाट लागलाय, पाहू शकता तुम्ही. पण येऊन पोचलो आहे नरसोबाच्या वाडीला आणि ही त्याची कमानी आहे. इथून आता बस आतमध्ये जाते, आतमध्ये बस स्टँड आहे. की चला जाऊया नरसोबाच्या वाडीला दर्शन घ्यायला. येथे बाहेर भरपूर अशी दुकानं आहेत विविध गोष्टी घेण्यासाठी. देवाची वस्तू, फोटो किंवा प्रसाद व इतर अनेक वस्तू घेण्यासाठी भरपूर दुकानं आहेत तिथे आणि फिरायला चांगलं आहे खरेदी करायला. आता इथून आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. इथून खाली पायऱ्या आहेत आणि खाली मंदिर आहे. तर चला जाऊया नरसोबाच्या वाडीला दर्शन घ्यायला.
वरून जी लाईन दिसते आहे ना ती डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायला भेटतं आणि जे खाली लाईन आहे ती बाहेरून दर्शन भेटतं. तर आम्ही आता वरच्या लाईनीतच राहणार आहे जे गाभाऱ्यात दर्शन भेटेल. तर चला जाऊया दर्शन घ्यायला. आता आपण मंदिराजवळ आलो आहोत. येथे 5 नद्यांचा संगम होतो, ती ही नदी आहे. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.